नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काळ्या वाटणातील चमचमीत झणझणीत स्मोकी फ्लेवरवाली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पाव किलो शेंगा स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेले आहे। शक्यतो शेंगा एवढ्या जाडीच्या घ्यायच्या आहे, खूपही बारीक नाही आणि खूपही जाड घ्यायच्या नाही। अगदी आपला अंगठा असतो त्याचप्रमाणे आपल्याला जाड शेंगा घ्यायच्या आहे। म्हणजे काय होतं, यामध्ये गर जास्त असतो आणि चवीला त्या छान लागतात। तर चला सुरुवात करूया। आता इथे बघा, आपल्याला शेंगा 50% शिजवून घ्यायच्या आहे। त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। आता हे तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद आणि त्यानंतर घालायचे आहे आपल्याला ह्या शेंगा। आता ह्या शेंगा आपल्याला 2 मिनिटे फक्त अशा परतवून घ्यायच्या आहे। असं केल्याने काय होतं की यातला जो उग्र वास आहे, थोडासा कडवटपणा आहे, तो कमी होतो। तर बघा, गॅस मोठा ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचे आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं मीठ आणि त्यानंतर आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मंद गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं आणि ह्या 50% शिजवून घ्यायचे आहे। आता आपल्या शेंगा शिजतायत तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे सगळं जेवढं साहित्य घेतलेलं आहे ते सगळं मी भाजून घेतलेलं आहे। तर इथे 2 कांदे, 2 चमचे खोबरं, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची, 1 चमचा कारळं, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे आणि थोडीशी कोथिंबीर ही सुद्धा तेलावर परतून घेतलेली आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपण एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर इथे आपल्या शेंगा सुद्धा 50% शिजलेल्या आहे। आता गॅस बंद करायचा आणि या शेंगा बाजूला ठेवायच्या आहे। तर आता आपल्याला भाजी बनवायची, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे जो भाजीचा चमचा असतो तो 1 चमचा इथे मी तेल घेतलेला आहे। तेल तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी। छान असं आपल्याला हे फुलवून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता, कारण कढीपत्ता हा जास्त तेलामध्ये उडतो, त्यासाठी आपण आधीच घालायचा, म्हणजे अंगावरती उडणार नाही। आता जिरं मोहरी आपण फुलवून घेऊ। आता जिरं आणि मोहरी छान फुललेलं आहे। यामध्ये घालायचा आहे आपल्याला मसाला, 1 चमचा कोथिंबीर मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालायचे आहे। अजून तुम्हाला कोणते मसाले आवडतात ते मसाले तुम्ही घालू शकता। तर इथे बघा, आपण तेलामध्ये हा मसाला सगळा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला आपण जे वाटण केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। ज्यावेळेस आपण मिरची पावडर मसाले घालतो त्यावेळेस तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही किंवा गॅस मोठा ठेवायचा नाही, नाही तर मसाला जळून जाईल आणि आपल्या ज्या भाजीची जी तरी आहे ती तरी व्यवस्थित येणार नाही। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण चिकटलेलं आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून यामध्ये घालणार आहे, म्हणजे आपलं जे वाटण आहे ते सुद्धा शिजलं जाईल आणि तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊ। बघा, मिक्स करून घेतलेलं आहे। आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे काही थोडाफार आपला मसाला कच्चा राहिला असेल तो छान असा परतून होईल। तर इथे तुम्ही बघू शकता, आपण मसाला वाटण हे सगळं घालून घेतलेलं आणि छान असं तेल सुटलेलं आहे, परतून झालेलं आहे, म्हणजे कुठेही मसाला कच्चा राहिलेला नाही। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे
आपण ज्या शेंगा शिजवलेल्या त्या शेंगा यामध्ये घालायच्या आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण 50% शेंगा शिजवून घेतलेल्या आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी। आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे। तर बघा 1 ते 1.5 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। पाणी घालताना हे गरम पाणी घालायचं, म्हणजे काय होतं, उकळीही पटकन येते, तरी छान येते आणि चवही बदलत नाही, चवसुद्धा छान येते। तर बघा मला घट्ट वाटतंय म्हणून मी अजून थोडं पाणी यामध्ये घालणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायचं आहे कोथिंबीर। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये डाळ घातलेली आहे, तीळ घातले, कारळे घातलेले आहे। याऐवजी तुम्ही थोडेसे तांदूळ जरी भाजून घातले तरी ही भाजी अतिशय टेस्टी होते। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपली काळ्या वाटणातील चमचमीत झणझणीत स्मोकी फ्लेवरवाली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अतिशय सुंदर असा वास दरवळतोय। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, साध्या भाताबरोबर खाऊ शकता। चवीला अप्रतिम आहे, वास दरवळतोय आणि जे मी वाटण काढलेलं होतं तसंच त्या पद्धतीचं जर तुम्ही वाटण जर केलं तर तुमची भाजी ही नक्कीच टेस्टी होणार। तर अशा ह्या सोप्या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।